वसा जनसेवेचा। बुलढाणा शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। देशात सध्या गाजत असलेल्या पेपर फुटीच्या प्रकरणाच्या निषेधार्थ आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात आज एक दिवसीय बैठा सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे। देशातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेल्या पेपर फुटी आणि त्यातील कथित गैरव्यवहारांच्या विरोधात सोनम वांगचुक यांनी दिल्लीत उपोषण पुकारले होते। या गैरव्यवहारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। मात्र सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाची दखल घेण्याऐवजी त्यांना पोलिसांनी उपोषण स्थळावरून उचलून रुग्णालयात दाखल केले। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुलढाण्यातील ॲडव्होकेट प्रवीण सुरडकर यांनी पुढाकार घेतला आहे। आज सकाळी 11 वाजल्यापासून जयस्तंभ चौक येथे त्यांनी एक दिवसीय बैठा सत्याग्रह सुरू केला आहे। मैं सोनम वांगचुक के साथ हूं असा नारा देत त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे। एकीकडे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची सरकारने साधी दखलही घेतलेली नाही, तर दुसरीकडे त्यांना बळाचा वापर करून रुग्णालयात हलवण्यात आले आहे। त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात मोठा आक्रोश निर्माण झाला असून देशात लोकशाही जिवंत आहे की नाही असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। यावेळी बोलताना ॲडव्होकेट सुरटकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली। शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दिल्ली येथील जंतर मंतरवरती सोनम वांगचुक यांचं जे 20 दिवसापासून उपोषण चालू होतं, त्यांच्या उपोषणाचा समर्थनार्थ मी इथं बसलेलो आहे। त्यांनी जो विषय उपस्थित केलेला आहे तो त्यांचा काही वैयक्तिक विषय नाही। येणाऱ्या पिढीवरती जो परिणाम झालेला आहे, जो नीट पेपर फुटी प्रकरणी काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, काही डिप्रेशनमध्ये गेलेले आहे, त्या वातावरण एकंदरीत त्यांच्या परिवारावरती जे परिणाम झालेला आहे त्याला कुठेतरी हे व्हायसाठी सोनम वांगचुक यांनी इथे उपोषण चालू केलेलं आहे। आज आता माहिती अशी मिळाली आहे की सोनम वांगचुक यांना 20 तारखेला जे समर्थन मिळणार होतं पूर्ण भारतातून, ते इतकं भयानक समर्थन मिळणार होतं, त्याच्या भीतीपोटी केंद्राने पोलिसाच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांना उचलून मारहाण केली। अक्षरशः आम्ही तो व्हिडिओ बघतो तर भीती वाटते की हे काय चालू आहे, भारतात लोकशाही का हुकुमशाही आहे, इथलं संविधान सुद्धा धोक्यात आलेलं आहे असा एकंदरीत वाटतं। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।